उपकाराच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. आणि उपकार करणाऱ्यांची वर्ग भरपूर आहे. मी काय सांगतोय आणखी लक्षात ठेवा, हा तिसरा मुद्दा समोर येतोय आपल्या. उपकार करणारे अनेक जण आहेत, पण संतांच्याच उपकाराबद्दल काय सांगू असा प्रश्न तुकोबारायांना पडला. बाकी ज्यांच्या उपकाराबद्दल पडला नाही त्याची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करू. पहिल्या चरणाचा भाव आहे, काय सांगू आता संतांचे उपकार. हा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये प्रश्न आहे, पण तुम्हा आम्हाला थोडस चक्र टाकणारा प्रश्न आहे. काय सांगू संतांचे उपकार म्हणणारे तुकोबाराय पूर्वार्धामध्ये, उत्तरार्धामध्ये एक उपकार सांगून मोकळ होतात. कारण काय असं, मज निरंतर जागविती. महाराज सांगता येईना म्हणलं की पहिलं काय सांगू म्हणले, आणि आता मज निरंतर जागविती म्हणजे काय. म्हणून तर बसलेली माणसं म्हणतात की नाही, माळ करायचं काही खरं नाही हो, दोन विकून विवाजितात. बरोबर आहे नाही हो, फार फार माणसं हुशार आहे. ते दोन विकून विवाजितात, तो यायचं काय खरं आहे. आणि दोन माळी झाल्यावर तर घोरच मिटला. माळ घालणाऱ्यानं उत्तर देण्यापेक्षा बसलेली माणसं मोकळं उत्तर देऊन निघतात. दोन माळी का घातल्यात, एक खरं बोलायची, एक लबाड बोलायची. मोकळं मला अभंगाच्या दिशेनं बोलायचे. पूर्वार्धामध्ये काय सांगू म्हणून प्रश्न निर्माण करणारी जगद्गुरु तुकोबाराय त्याच प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये एक उपकार सांगतात, आणि ते उपकार निरंतर जागवण्याचा सांगतायत. मज निरंतर जागविती. मी अभंगाचा शब्दशः भाव देऊन जाईल. आणि निरंतर जागवण्याच्या उपकाराच्या मोबदल्यात मला जगात काही देता आलं नाही, म्हणून जीव ठेवला तोही कमी पडला. विठाला विठाला दुसरा प्रश्न पडला, जगात त्याच्या मोबदल्यात देण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. प्रयत्न करून बघितला, जीव ठेवून बघितला, तो कमी पडला. आणि जशाला तसा प्रश्न मात्र निरुत्तर राहिला. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, हा प्रश्न निरुत्तर राहिला. आणि त्याच्या मोबदल्यात जीव ठेवून बघितला, पण कमी पडला. पूर्व पक्षकारांनी जगद्गुरु तुकोबारायला विचारलं, महाराज निरंतर जागवण्याच्या संतांच्या उपकारामध्ये तुम्ही एक जीव ठेवलाय काय. तुकोबारायांनी सांगितलं, नाही, एक उपकार नाही, आणखी माझ्या माहितीप्रमाणे एका चरणात दुसरे 4 उपकार आलेत. आणि ते 4 उपकार सांगतो. मृदंगाचारी चला लक्ष द्यायचं. अगदी पुढे 4. एक उपकार पहिल्या चरणामध्ये उत्तरार्धात आला, निरंतर जागविती. तृतीय चरणामध्ये 4 उपकार आहेत, शब्दशः तुमच्या समोर ठेवतोय. लक्ष द्या म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. ते उपकार सांगतो, जरा भजन करा. विठाला विठाला 4 कोणते उपकार आहेत ऐका. सहज बोलणे हित, एक. उपदेश, 2. किती झाले. हित वेगळा आणि उपदेश वेगळा. उपदेश म्हणजे हित आणि हित म्हणजे उपदेश असं नाही, वेगवेगळं आहे. अभ्यासू आहात तुम्ही. हे 2 उपकार. पुढे चला. करोनी सायास शिकविती. शिकवणं वेगळं, उपदेश करणं वेगळं, आणि हित जोपासणं वेगळं, आणि निरंतर जागवणं वेगळं. किती झाले, किती झाले बोलताय ना तुम्ही. 4. या 4 उपकाराच्या मोबदल्यात जीव ठेवून बघला तरी कमी पडला. अभंगाचे 3 चरण संपलेत. शेवटच्या चरणाकडे लक्ष द्या, माझी विनंती आहे. माझ्या आयुष्यात मी माली पाटील कधी लग्गा लावून कीर्तनाला जाण्यासाठी मी प्रयत्न कधी आयुष्यात केला नाही. मी हे का बोलतो, अगोदर उपस्थित माताबंधू भगिनी उपस्थित आहेत, विद्वजन मोठी मोठी माणसं या ठिकाणी अभ्यासू आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीमध्ये बोलतोय आणि शेवटच्या उपकाराबद्दल बोलतोय मी. का कुणास ठाऊक आमची माय कुठं कमी पडली. माझं वाक्य नीट आहे का, मला कल्पना आहे. मी कोण्या गावात कीर्तनाला आलो याची जाणीव आहे मला. आम्हाला माय
आमच्या माईनं आम्हाला सांभाळलं नाही का? आमच्या माईनं आमचं पालन पोषण केलं नाही का? आणि या पृथ्वी तलावरती जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला जीवाच्या पाठीमागं मायानी बाप कारणीभूत आहे. मग किडा असेल त्याच्या पाठीमागं माय बाप आहेत, पशु असेल त्याच्या पाठीमागं माय बाप आहेत, पक्षी असेल त्याच्या पाठीमागं माय बाप आहेत, आम्ही माणूस आहोत आमच्या पाठीमागं माय बाप आहे. पण कुणाच ठाऊक आमची माय कुठं कमी पडली. जगद्गुरु तुकोबांनी माणसाच्या माईला बाजूला ठेवलं आणि पशुतल्या गाय नावाच्या माईला दृष्टांतानं समोर घेतलं आणि 5वा उपकार समोर मांडला. मला कल्पना आहे अभंग तुमच्या परिपाठातला आहे. मी डगमगता बोलणारा किंवा असं म्हणजे कुचकुच बोलणारा पोकळ काष्टाचा मी माणूस नाही. स्पष्ट रोखोक बोलणारा माणूस आहे. अरे कुठं कुणाच ठाऊक. अरे आमची माय आम्हाला स्वाभिमान नाही का? आम्ही उगाच मोठी झालो का? मग आम्हाला कल्पना नाही का? आमची माय बाजूला ठेवली तुकोबारायांनी आणि गाय नावाची माय पशुतली माय शोधली आणि तिनं तिच्या लेकरावर प्रेम करून जसा सांभाळ केलाय. काय कारण काय असेल महाराज? आमच्या मायचं दृष्टांत द्यायला पाहिजे होतं ना. काय कारण काय? मी 5वा उपकार सांगतोय, मला कल्पना आहे. मी वेळेमध्ये जेवढं सुटेल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय त्याचा दृष्टांत देऊन आम्हाला संतांनी जे सांभाळलं, आमच्यावर जे 5वा उपकार केला ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटी सांगतायत. तुका म्हणे वत्स धेनुयेची चित्ती. ना महाराज आमच्या माईच्या चित्ती आम्ही नाही काय का? कुणास ठाऊक, कुणास ठाऊक. धेनुयेची चित्ती असं तुकोबारायांनी म्हणावं का म्हणावं? त्याचं कारण जर मला एक 5 मिनिटं नंतरच्या वेळेत आठवण करून द्या. हे सूत्र सोडवल्याशिवाय जाणार नाही. मला कल्पना आहे. तैसे मज येती सांभाळीत हा 5वा उपकार आहे. सांगता येत नाही काय सांगू म्हणणारे तुकाराम महाराज अभंगामध्ये 5 उपकाराची यादी देतात समोर आणि या 5 उपकाराच्या मोबदल्यात काही देता आलं नाही म्हणून जीव ठेवला, तोही कमी पडला. अभंगाचा शब्दशः भाव संपलाय. उर्वरित तुम्हाला जसं कीर्तन ऐकायचं तुमच्याकडे बघून कीर्तन होईल. तुम्ही जेवढी आम्हाला दाद देताल, सध्याचे मोबाईल सगळे चॅनल निघाले, वेळोवेळी त्याला चार्ज करत राहिले तर आवरेज जरा जास्त द्यायला. बरोबर आहे की नाही? वापर जास्त झाला की लवकर उतरून चालेल. त्याच्यामुळे त्याला चार्जिंग करायचं असेल तर हा मोबाईल सुद्धा चायना मॉडेलचा आहे. आवरेज तुम्हाला यावं असं वाटत असेल तर टाळी वाजून भजन करा. विठला 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 शब्दशः भाव संपला. आता 5 उपकाराची यादी तुमच्या समोर ठेवली. एका उपकाराची आपण थोडीशी नोंद घेण्याचा प्रयत्न करू आणि ते उपकार सांगता येत नाही असा प्रश्न अगदी आतापर्यंत निरुत्तर का राहिला याची कारण जरा शोधण्याचा प्रयत्न करू. ऐका जरा. तुकोबारायांनी उपकाराच्या बदल्यात संतांच्याच उपकाराबद्दल बोलत असताना तुकोबारायांनी अगदी नामोल्लेख केला. संतांचे उपकार असा वर्गीकरण जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. या वर्गीकरणाचं चिंतन करत असताना माझ्या वाचनामध्ये माझ्या अभ्यासामध्ये 3 सूत्र मी काढलेली आहेत आणि ते 3 सूत्र आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. इकडे लक्ष द्या. पहिलं सूत्र आहे अभंगाच्या निमित्तानं. पहिलं सूत्र, या जगात काही उपकार सांगण्यासारखे आणि परतफेड करण्यासारखे आहे. एक पहिलं चिंतन आहे, या जगात काही उपकार सांगताही येतात आणि परतफेडही करता येतात. एक. नंबर 2, या जगात काही असे उपकार आहेत, हजारो जन्म घेतले तरी उपकार सांगता येतील, पण हजारो जन्म घेतले तर त्या उपकाराची परतफेड करता येणार नाही. बोलत चला. किती झाले दादा? 2. बरोबर ऐकू आले ना? नाही तर न ऐकू येणारे माणसं पुढे बसतात. मान हलले की आम्हाला वाटते याच्यासारखं जीव लावून कोणी ऐकीलच नाही. पहिलं सूत्र लक्षात आलं का तुमच्या? काही उपकार सांगता येतात आणि परतफेड करता येतात. नंबर 2, काही उपकार सांगता येतात पण हजारो जन्म घेतले तरी त्या उपकाराची परतफेड कधी करता येत नाही. नंबर 3 सूत्र आहे, जगात काही उपकार आहेत ते कधीही सांगताही येत नाहीत आणि त्याची परतफेडी करता येत नाही. किती झाले? 3. आता आपण या 3ला एकानं पाहण्याचा प्रयत्न करू. सांगता येणारे आणि परतफेड करता येणारे उपकार कोणाचे? फक्त सांगता येतात पण परतफेड हजारो जन्म घेतलं तरी
करता येत नाहीत असे उपकार कुणाचे आहेत आणि सांगता येत नाहीत आणि कधीच परतफेड करता येत नाहीत असे उपकार कुणाचे आहेत 3 एका एकानं लक्ष द्या पहिल्या सूत्राला हात घालण्याचा प्रयत्न करतो जरा भजन करा विठाला 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 पण पहिल्यांदा उपकाराबद्दलच का जगात अनेक गोष्टी आहेत महाराज त्याबद्दल बोलायला पाहिजे होतं पण उपकाराबद्दलच तुकोबारायाने एवढं वर्णन आणि चिंतन न सांगता येण्यासारखं आणि त्याच्या मोबदल्यात काही न देता येण्यासारखं उपकाराबद्दल का बोलले याचं एक कारण तुम्हाला त्याची जाणीव करून देतो आणि प्रमाण देतो तुमच्या समोर ऐका पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा 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 पिढा अरे लोक म्हणतात पुण्य कशाला पुण्य कशाला पुण्य कसलं असतं पाप पाप लोक म्हणतात पाप कसलं असतं पाप म्हणजे काय एकच आहे काही कारण नसताना लोकांना ताप देणं म्हणजे नात्याचं नाव पाप लक्षात आलं का काहीच देणं घेणं नसताना सुद्धा त्याला ताप देणं म्हणजे याचं नाव पाप आहे पाप पाप म्हणजे वेगळं काय असतं एखादी वस्तू आहे कधी अजिबात नाही कुठलाही संबंध नाही कुठलंही कारण नाही कुठलंही काही देणं घेणं नाही पण स्वभावातच असं आहे कारण नसताना आम्हाला कुठतरी ताप द्यायचं याच्याही पेक्षा ताप सांगू का महाराज तुम्हाला याच्यापेक्षा खोट्याला खोटं म्हणणं हेही पाप झाले आता आणि खऱ्याला खरं बोलणं तर त्याच्याहून अधिक ताप झाले खरं बोलणं तर अवघड झालंय अजून एका शेतकऱ्याला सहज विचारलं म्हणे एक प्रवासी जाता जाता का कुणास ठाऊक हे शेतकरी मिरच्याचं रोप लावलं होतं रोप लावता लावता एक रस्त्यानं प्रवासी जाता जाता ओ मामा काय चालू आहे त्याने सांगितलं काही नाही हो मिरच्या लावलो म्हणलं त्या प्रवाशाने विचारलं मामा या मिरच्या कधी लागतात शेतकऱ्यानं काय सांगलं मिरच्या लावलो याने विचारलं काय करायला त्यानं म्हणलं मिरच्या लावलो मग त्याने विचारलं मिरच्या कधी लागतात आता त्याला वाटलं लावल्यावर महिन्याला 2 महिन्याला फुल येईल त्याच्या 15-20 दिवसाला त्याला चट्टे लागतील त्याच्या 15-20 दिवसाला मिरच्या लागतील त्याच्यानंतर पिकतील सहज शेतकऱ्याने सांगितलं 2-2.5 महिन्याला लागतात हो म्हणलं त्यानं म्हणलं मामा प्युअर शेतकरी असून खोटं बोलले काय त्यानं मला इमानदार खोटं बोलला मला हाडाचा शेतकरी आहो खरं सांगा मग मिरच्या कधी लागतात त्यानं मला नक्की 3 महिन्याला तर लागतातच म्हणलं त्यानं म्हणलं नक्की खोटं बोलले त्यानं म्हणलं कस काय काही नाही 2.5 महिन्याला आणि 3 महिन्याला मिरच्या लागणार म्हणलं मग त्यानं म्हणलं कवा लागतात खरं बोलल्यावर लई लवकर लागतात म्हणलं नाही चहा पिऊन येऊ कैलेश्वर ह्या म्हणजे अरे मिरच्या दमाना लागतात पण खरं बोलल्यावर लई लवकर लागतात खरं बोलणं पाप झाले आनंद महाराज
हा, हे जागा सोपी नाही. हिशोबानं बोलावं लागत. काय सांगतो मी तुम्हाला, परपिढेबद्दल बोलतोय. परपिढेसारखं पाप या जगात नाही आणि परोपकारासारखं पुण्य या जगात नाही. म्हणून तुकोबारीने सांगितलं, माणूस म्हणून जन्माला आला ना, माणूस म्हणून तर एवढं तरी करा. बाकी तुम्हाला काही करता नाही आलं तर परोपकारासाठी एवढं तरी जीवन थोडस करा. काय करा, जीवनात थोडासा परोपकार करा. तुका मने फार थोडा तरी थोडा तरी परोपकार, थोडा तरी तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, जीवनामध्ये थोडा तरी परोपकार करा. 7 दिवस तुमच्या गावात सप्ताह चालू आहे. 8व्या दिवशी काला त्याचा होणार आहे. बाकी जीवनामध्ये तुम्हाला, प्रापंचिक जीवनामध्ये नाही झालं तर या सप्ताहाच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला एक संधी आहे. कसं पुण्य कमवता येईल सांगतोय. तुकोबारांच्या प्रमाणाच्या बाहेर जाणार नाही. तुम्हाला बाकी काही जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं नाही, पण परोपकारासाठी आणि उपकारासाठी म्हणून काही प्रमाण तुमच्या समोर ठेवलेत. तर प्रमाण ऐका. कुठं आपल्याला पुण्य कमवता येतं, कुठं आपल्याला परोपकार करता येतं, एकच प्रमाण ऐका. ऐका. नेदा तरी नेदा नका देऊ अन्न, नेदा तरी नेदा नका देऊ अन्न, भुकाचे जीवन तरी पाजा, भुकाचे जीवन तरी पाजा, नका देऊ दूध जयामध्ये सार, नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. अरे त्याच्यातलं लोणी काढून घेतलं, सार काढून घेतलं, ताक म्हशीला पाजवताय, फेकून देताय. ते सुद्धा परोपकारासाठी, कुणाची तहान भागवण्यासाठी पाजवा. एवढं पाहिजे सुद्धा पुण्य पडतं. याचं नाव परोपकार. ताकाचे उपकार मनानं काही बोलणार नाही, काळजी करू नका. एकही वाक्य मनानं बोलणार नाही. कारण का जीवन परोपकारी असावं. का? अरे परोपकारासारखं पुण्य नाही. आणि म्हणून आम्हाला 3 सूत्र आहेत. पुन्हा कुणाचे उपकाराबद्दल चिंतन मांडायच्या. टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला पहिलं सूत्र आहे. काही जगामध्ये उपकार सांगता येतात आणि परतफेड करता येतात. कुणाचे? तरुण मंडळी या सप्ताह आयोजकाच्या कमिटीमध्ये आहे. बरीचशी तरुण मंडळी या ठिकाणी कीर्तन ऐकायलेली आहेत. बरीचशी बाल अबाल प्रथा या ठिकाणी उपस्थित आहेत. या उपकाराची जाणीव व्हावं म्हणून हे सूत्र तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ऐका. मी सांगता येणाऱ्या उपकाराबद्दल एक दृष्टांत देतोय. आषाढीच्या वेळेला पंढरपूरला जायचा योगाला. पंढरपूरला जात असताना तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, मी आता वेगळं माझं काही तर दुकान मांडावं किंवा माझं तुमच्या समोर प्रसार करावा असं काही नाही. सगळ्यांना कल्पना आहे मी नोकरीवाला माणूस आहे. सगळ्यांना कल्पना आहे मी दवाखान्यात आहे, शासकीय नोकरीमध्ये आहे, खाजगी नाही, काही नाही. गव्हर्नमेंटची नोकरी करता करता हे सगळं करावं लागतं. तुम्हाला एक कल्पना आहे. मला सुट्टी मिळाली नाही. मी दशमीच्या दिवशी पंढरपूरला जायला निघालो. दशमीच्या दिवशी सगळी तयारी वगैरे झाली आणि नांदेडच्या बसस्टँडमध्ये गेलो. नांदेडच्या बसस्टँडमध्ये गेल्यानंतर पंढरपूरला गाडी लागली होती. पूर्ण सीट लेवल गाडी भरली होती. मी काय सांगतोय, काही उपकार सांगता येतात आणि परतफेड करता येतात. याच्यासाठी दृष्टांत आहे. मी कल्पना देतोय तुम्हाला अगोदर. बसस्टँड मध्ये गेलोय, गाडी नांदेडहून पंढरपूरला लागली होती. पूर्ण सीट लेवल भरलेली गाडी आहे. मी धावत्या वेगात पळत पळत गाडी बघितली आणि बॅग घेऊन मी पळत गेलो. गेल्यानंतर कंडक्टर गाडीमध्ये चढत असताना मला म्हणाला, महाराज येऊ नका, कुठे जायचंय? मी मला पंढरपूरला जायचंय. नाही नाही, गाडीमध्ये पूर्ण सीट लेवल झाली आहे, बसायला जागा अजिबात शिल्लक नाही आणि पंढरपूर जवळ नाही. 300, 350, 350 किलोमीटर आहे महाराज, दुसऱ्या गाडीने या. मी म्हणलो, महाराज मला जमणार नाही. त्याने म्हणले, का? काहीच नाही, मी पोराच्या मायला जबान केली. काय? आता जातो, एखादं सोडायला घरला येतो. कळलं नाही काय? दमादमाने जमलं तर बघा. थंडीच्या दिवसात पांघरणाच्या आडवं थोडस राहील, थोडस आहे. असं
होते का? हो, बऱ्याच जणाला एकादशी महाराज संध्याकाळी ते बुधवारी आल्यावर तर संकट झालं. कारण का पंढरपूर मधून बुधवारच्या दिवशी वारकरी कधी परत निघत नसतो. जशी बायलेक नांदायला शुक्रवारच्या दिवशी जात नाही ना, तसा वारकरी पंढरपूर मधून बुधवारी येत नाही. आणि त्याने सांगितलं महाराज मला परत लगेच वापस यायचे, त्याच्यामुळे आत्ताच्या गाडीने जाणं भाग आहे मला. त्याने सांगितलं महाराज येऊ नका. मी म्हणलं मला नाईलाज आहे. तसाच गाडीमध्ये चढलो, एकटाच उभं वर बांबूला धरलं, गाडीमध्ये बसलो. नांदेडून गाडी सुटली. विष्णुपुरीच्या पुढे गाडी निघाल्यानंतर गाडी जात असताना सगळी माणसं बसलेली वारकरीच होती पंढरपूरला जाणारी. बाजूचा एक वारकरी टोपीवाला असा साधा भोळा होता बिचारा. त्याने विचारलं महाराज कुठं जायचं? मी म्हणलं पंढरपूरला जायचंय. अहो महाराज पंढरपूरला उभं टाकून शक्य आहे का? म्हणलं काय करावं, नाईलाज आहे. त्यावेळेला एक घटना घडली. दोघाच्या सीटवर दोघ जण बसले होते आणि त्यांनी सांगितलं महाराज पंढरपूर खूप लांब आहे आणि तुम्ही काय करा, शक्य नाही तुम्हाला त्रास होईल, या आपण दोघांमध्ये तिघ जण बसू. म्हणून ते दोघ जण थोडेसे सरकले आणि मला जागा दिली. मला त्याच वेळेस माली पाटील वाटलं पंढरपूरचा पांडुरंग मला पंढरपुरात गेल्यावर भेटेल की नाही मला माहित नाही, पण इथं जिवंत माणसाच्या रूपामध्ये पांडुरंग मला भेटलाय. हेच खरे जीवनातले उपकार आणि हेच साधूचे लक्षण आहे. मला वाटलं मला इथंच पांडुरंग भेटला आणि खरा साधू इथंच भेटला. ते दोघं जण बाजूला सरकले आणि त्यांच्या बाजूला मी बसलो. पंढरपूरला गाडी जाऊन पोहोचली. पहाटे पोहोचल्यानंतर सगळेजण गाडीतून उतरलो. धावत्या वेगात चंद्रभागेला गेलो, स्नान केलो, बारीमध्ये घुसून दर्शन घेतलं. तुम्हाला वाटेल महाराज घेतात काय? सगळे घेतात. आता दुसरे कोणी घेतात की नाही की मी घेतो म्हणून सांगतो, नाही लागलं. बारीक घुसून दर्शन घेतलं. धावता येताना प्रसाद घेतला आणि 4 वाजता पुन्हा बस स्टँडला आलो. गाडी नांदेडला लागणारी. एकादशीचा दिवस, दशमीच्या दिवशी निघालो. घरी जबान केली होती, द्वादश सोडायला घरला यायचे. पुन्हा एसटी मध्ये आलो, बसलो. जागा रिकामी होती. हळूहळू वारकरी येत होते, काही माझ्यासारखेच. सगळेजण येत असताना पूर्ण गाडी लेवल झाली. कंडक्टर आला, आता बेल मारणार. एवढ्याच वेळात जाताना मला जागा दिली ज्या वारकरीनं, ते वारकरी याला काय झालं सांगतो, भजन करा. विठाला 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 गाडी पूर्ण सीट लेवल भरलेली आहे. आता गाडी सुटणार. एवढ्याच वेळात जाताना मला ज्यानं जागा दिली होती ते वारकरी याला. आणि ते वारकरी कंडक्टरला म्हणला नांदेडला चालली? हो चालली महाराज, पण जागा गाडीमध्ये नाही. नाही येऊ द्या ना, मलाही घाई आहे थोडस महाराज, येऊ द्या. असं घाईमध्येच त्या माणूस एसटी मध्ये वारकरी चढला आणि चढल्यानंतर दरवाजा कंडक्टरनं लावून घेतला, बेल दिली, गाडी सुटली. पण योगायोग त्या वारकरीला जाताना जागा मिळाली नाही. कोण्या जातानी मला ज्यानं जागा दिली त्या वारकऱ्याला. ते महाराज इकडे तिकडे बघत 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 एका सीटवर मी दिसलो की ते वजन आलं, माझ्या जवळ येऊन उभं टाकलं. कोण? जाताना ज्यानं मला जागा दिली तो वारकरी जवळ येऊन उभं टाकला. आता मी खाली मान घालून बसलो, कारण का जाताना मी उपकार केले ना, कळालं नाही काय? जाताना उपकार केले होते. ते आले ना माझ्या जवळ बाजूलाच उभं टाकले. महाराज गाडी सुटली, कुर्डवाडीच्या दिशेने निघाली. एवढाले डोळे लाल करून माझ्याकडे बघू लागला ते महाराज. आता माझ्याकडे लाल डोळे करून बघायला म्हणून मी खाली बघल्यासारखं करायचं, पुन्हा चेहऱ्याकडे बघल्यासारखं करायचं. त्या महाराज वारकऱ्याचे डोळे लाल भडक होऊ लागले, चेहरा लाल बुंद होऊ लागला. परत खालीवर बघता बघता सहज मी विचारलं त्याला, माऊली बराच वेळ पंढरपूर पासून बघतोय, म्हणलं तुम्ही माझ्याकडे एवढे डोळे काढून बघताय, लाल भडक चेहरा झालाय, डोळे लालबुंद झाले, कारण काय? कारण काय? त्यावेळेला त्या वारकऱ्यानं मला उत्तर दिलेलं सांगतो, जरा भजन करा. विठाला 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 विचारलं, मौली असं का करताय? काय चुकलं का आमचं? काय चुकलं? एवढ्याले डोळे काढताना माझ्याकडे लाल चेहरा करून बघताय. त्यानं म्हणला, महाराज नुसते लाल डोळे करून बघालो नाही. मग काय झालं? काय नाही, मला वाटलं होतं काय पंढरपूरला सगळे वारकरीच येतात. मग काय झालं? काही नाही, तुमच्यासारखे बैमान येतात. आता कळालंय म्हणलं. काय म्हणलं त्यानं? तुमच्यासारखे बैमान बी पंढरपूरला येतात, आता कळालंय. मी म्हणलं महाराज काय झालं? काहीच नाही, अहो जाताना त्रास होईल म्हणून मदत केली, उपकार केला, एवढी सुद्धा जाणीव राहिली नाही तुम्हाला? येत असताना एवढ्या लवकर तुमच्यासारख्याने बैमानी करावं आणि परोपकाराची जाणीव न ठेवता येताना न जागा द्यावी. त्यावेळेला मला वाटलं जाताना त्यांनी उपकार केले, मग येत असताना
जाणीव करून दिल्यामुळं मी बाजूला सरकलो. या महाराज, आपण सुद्धा दोघांमध्ये 3 जण जाऊ, आपलं देणं घेणं बरोबर. लक्षात आलं नाही काय? ज्यानं आमच्यावर व्यवहाराच्या जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये उपकार केले, ते उपकार आम्हाला सांगता येतात आणि त्याची परतफेड सुद्धा करता येते. कळालं का? सामान्य जीवानं सामान्य जीवावर केलेले उपकार सांगताही येतात आणि परतफेड करता येतात. नाहीच कळालं तर सांगतो, जरा भजन करा. विठाला 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 एका बाईनं माहेरला जाताना शेजारणीची साडी नेसून झालेले उपकार दुसऱ्या बारला झुमके देऊन परतफेड करते. देणे घेणं बरोबर. कळालं नाही? कळालं की नाही? हा, म्हणजे लक्षात आलं तर बरं राहील. बरोबर आहे की नाही? नाही होय म्हणता येणार नाही. व्यावहारिक जीवनामध्ये आम्हाला जर शेतामध्ये काम करत असताना आम्हाला पेरणी करता करता टिपण मोडली तर आम्हाला शेतकरी बाजूचा टिपण देतो. आम्हाला त्याची गरज भागवता यावी, कारण त्यांनी केलेले उपकार आम्हाला सांगता येतात आणि परतफेड ही करता येतात. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, शेजाऱ्यानं शेजाऱ्यावर केलेले उपकार सांगताही येतात आणि परतफेड करता येतात. म्हणून समाजामध्ये एक म्हण पडली, शेजीचं उसणं मुदल बुडीनं कसं. आज लईच हसाला बुडीलाच का म्हणाला कोणाचा नाही नाही उगो उगो म्हणाला बरं नाही. कीर्तन संपण्याच्या नंतर मजा मागं लागशी. मी आधी एवढा कच्चा न हो, उगो उगो म्हणाला तुला. हा, मी काय म्हणालो, ही जी म्हण पडली की नाही, एकमेकाचं एकमेकाला घ्यायचं, एकमेकाची मदत घ्यायची, सांगायचं, त्याच्या मदतीमुळे आम्हाला हे करता आलं आणि त्याची परतफेड करायची. म्हणून वाक्य एकच लक्षात ठेवा, शेजाऱ्यानं शेजाऱ्यावर केलेले उपकार सांगता येतात आणि परतफेड करता येतात. वेळ जास्ती याच्यात घेत नाही. दुसरं सूत्र आहे, उपकार सांगता येतात पण परतफेड न करता येणारे उपकार कुणाचे आहेत. संपला हा शेजाऱ्याचा सामान्य जीवाचा उपकाराचा विषय. हा कुणाचा आहे तर त्याच्यासाठी एक सुंदर प्रमाण देतोय, जरासं लक्ष द्या इकडे. ते उपकार कुणाचे आहेत सांगता येतात पण हजारो जन्म घेतले तरी परतफेड करता येत नाही. हे उपकार कुणाचे आहेत त्याच्यासाठी एक प्रमाण आहे, ऐका आणि त्याच्यातून जाणीव होईल तुम्हाला. ऐका. बाळ काय जाणे जीवन उपाय, बाळ काय जाणे जीवन उपाय, बाळ काय जाणे जीवन उपाय, बाळ काय जाणे
अगदी अगदी भाव त्याचा सांगतोय. जन्मून एकच लेकरू 1 महिन्याचं झालंय. मामा इकडे लक्ष द्या. जन्मलेले लेकरू 1 महिन्याचं आहे. त्याला भूक लागलेली कळते का हो? त्याला काही वेदना झालेली सांगता येते काय? बोला बोला बोला. सांगता येत नाही ना? सांगता येत नाही. त्याला भूक लागली त्याला सांगता येत नाही. त्याला वेदना झाली रडता येतं पण बोलता येतं का? नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं, बाळ काय जाणे जीवन उपाय. 1 महिन्याचं लेकरू 1 महिन्याचं. मला साधी गोष्ट आहे का? जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. 1 महिन्याच्या लेकराला बोलता येत नाही, वेदना सांगता येत नाही, त्याला अभिव्यक्त करता येत नाही, रागराग करून त्याला बोलताही येत नाही. परंतु त्या 1 महिन्याच्या कोळ्या लेकराच्या आतड्याला लागलेली भूक माईच्या काळजाला वेदना करून देते. जिच्या काळजाला वेदना होतात तिचं नाव माया आहे बाबा. तिचं नाव काय? लक्षात आलं का? त्याला मागता येत नाही पण त्याला भूक लागली, त्याचे आतडे त्याला त्रास देऊ लागले की त्या त्रासाची वेदना जिच्या काळजाला होती तिचं नाव माया आहे. लेकुरात हित लेकुरात हित लेकुरात हित लेकुरात ज्याच्या हाताला वेदना होता, ज्याला भूक लागली, ज्याची वेदना ज्याला त्रास देते, अरे त्यालाच वेदना होते नाही. त्याच्या भूकेची त्याच्या आतड्याची जखमेची वेदना जिला होती माहित आणि ज्या वेळेला ती वेदनेची जाणीव होते त्यावेळेला हातातली कामा हजारो बाजूला ठेवते. पण 1 महिन्याच्या कोवळ्या लेकराच्या आतड्याची वेदना शमवण्यासाठी हिनं प्रेमाचा पाना घेऊनच धावत त्याच्याकडे जाते. त्याच्या अंतकरणाला जाणीव होते वाहे माऊलीची जाने पाण्याची धार बाहेर पडली जसं तिथं अंतकरण फिरवत त्यावेळेला पाना त्यावेळेला दाखवली आणि त्यावेळेला ती त्या लेकराकडे धाव घेते. कारण का त्याची वेदना त्याची चालू होते. सांगता येईल
आम्हाला मायने याही वेळेमध्ये आम्हाला दूध पाजून आमची भूक थांबवली. या माईचं दूध पिऊन आम्ही मोठं झालो, त्याच्यावरती आम्ही जगलो. आरोग्यशास्त्राचा नियम आहे सर, जन्मलेल्या लेकराला 6 महिन्यापर्यंत या जगातलं काहीच द्यायचं नाही, केवळ आईचं स्तनपान म्हणजे त्याचा पूर्ण आहार आहे. कारण मी दवाखान्यात आहे म्हणून बोलतोय. वरचं पाणी सुद्धा द्यायचं नाही, हे आरोग्यशास्त्राचा नियम आहे. ते दृढ असतं. जन्मल्यानंतर बाळाला जन्मल्या अर्ध्या तासाच्या आत आईचं स्तनपान जर त्या लेकरानं केलं तर जीवन आवश्यक जेवढे जीवनसत्व आहेत त्या आईच्या पहिल्या दुधातून त्याला मिळतात. त्याला बाकीचं काही द्यायची गरज नाही. एवढी तत्व शरीराला पोषक करणारी कुठून मिळतात? आईच्या दुधातून. आम्ही सांगू, आम्ही आईच्या दुधावर एवढे मोठे झालो. पण सांगा मामा, मला एक बोला. आपल्याकडे म्हशीचं दूध काय भाव लिटर आहे दादा? बोला उगा मोकळं बोला. हा, तुमच्याकडे दूध नाही, लोकांचं सांगा की मग काय फरक पडेल. आपल्याला घ्यायचे की द्यायचे? हा, काय भाव असेल? हा, 60 रुपये पाणी टाकून. नाही म्हणजे तसंही करतात म्हणून म्हणालो मी. जाऊ दे, आपलं काय करायचं, त्याच्या भानगडीत पडायचं नाही. आधा दूध आधा पाणी जादा डाले तो बैमानी, थोडं चलत राहील. असू द्या, जाऊ दे. आपलं 60 रुपये असेल, 70 रुपये असेल, बोला. अरे एखाद्या गाईचं म्हशीचं दूध 60 रुपये 70 रुपये लिटर मिळतं. आम्हाला माप घेऊन त्याची पैसे जाग्यावरती द्यावं लागतात. शेळीचं मिळेल, सांगू तुम्हाला याच्यापेक्षा पैसे दिल्यावर वाघिणीचे दूध मिळेल. बरोबर आहे? वाघिणीचे दूध मिळेल माली पाटील मिळेल. पण मला एक सांगायचं आहे, किती लिटर दूध पिलंय आम्हाला माहित नाही. 2 वर्षाचे होईपर्यंत, 1.5 वर्षाचं होईपर्यंत त्या माईचं दूध पिलंय आम्ही. सांगा काय भावाने घेतलं होतं मामा? बोला काय भावाने घेतलं होतं? हा, भाव नाही, सांगता येत नाही. बरं पिलंय की नाही? पिलंय. आता परतफेड कसं करावं? नाही, जर ठरलंच तर करता येत नाही. बरं दूध पिलो म्हणून सांगता येईल की नाही? हा, बोला. वेळ कमी आहे आपल्याकडे. अरे एवढं करता येईल या जगामध्ये. आमच्या मायबापाने केलेले आमच्यावरचे उपकार आम्हाला सांगता येतील, पण 1000 जन्म घेतले तरी आम्हाला त्याची परतफेड करता येत नाही. माय आणि बापाचे उपकार आहे. विडाला म्हणून सगळ्याला विनंती आहे, बिन माईचं बिन बापाचं इथं कोणी नाही. माझ्या सहज माधवरावजी, पण एवढं लक्षात आहे, खरंच दुर्दैव सांगू का आनंद महाराज, मी तुमच्याकडे इशारा करतोय. का करतोय मला एक सांगा, ओळखीचे हात म्हणून एक सांगा. 4 दिवसापूर्वी घटना घडलेली तुम्हाला सगळ्यांना कल्पना नाही काय? जवळा मुरारी ते घडलेली. पेपरला वाचलंय ना माली पाटील? वाचलंय ना? सांगा, त्या माईनं दूध पाजून ती लेकरं मोठी केली नव्हती काय? 9 महिने पोटात जागा दिली नव्हती काय? तळहाताच्या फोडासारखं त्यांना मोठं केलं नव्हतं काय? जर तीच मुलं, आजच्या पेपरला बातमी आहे म्हणून सांगतो, अगोदर एका भावानं माईचं नरड दाबावं, झोपीत भांडण करून नये. एका भावानं बापाचं नरड दाबावं, मायला आणि बापाला कायमचं या जगातून पाठवून द्यावं, आणि 2 जणांना एक विचार करून मोटरसायकल गावाच्या बाहेर काढून चालू करून रेल्वेवर जाऊन जीव द्यावा. सांगा याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, आम्हाला माय कळली नाही, आम्हाला बाप कळले नाही, आम्हाला माईचे बापाचे उपकार कधी कधी. याच्यासाठी सत्य करावेत, याच्यासाठी कीर्तन लावावेत, याच्यासाठी कथा चालू ठेवाव्यात. तुम्हाला असं वाटेल काय होते? काहीच होय ना. दरवर्षी वावरामध्ये 4-4 बारला आपण तण काढता की नाही? 4-4 बारला कटाळा करता काय? निघतच राहते, काढीतच राहावं लागते, तर थोडंफार हाताला पीक लागेल. तसं परमार्थ हा कधीही किती दिवस करावा असं नाही. जोपर्यंत आम्हाला गुण येत नाही, जोपर्यंत आमच्या समाजामध्ये त्याचं परिवर्तन होणार नाही आणि त्याचा परिणाम दिसणार नाही, तोपर्यंत आम्हाला हे सांगावं लागणार आहे. याला माय म्हणतात आणि याला बाप म्हणतात. विठाला 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 विठाला
हजारो जन्म घेतले तरी या उपकाराची परतफेड करता येत नाही. फक्त सांगता येईल आम्हाला, सांगता येईल माईचं दूध पिऊन जगलो मी, माईच्या पोटात राहून वाढलो आम्ही, आम्हाला बापानं कडे खाद्यावरती घेऊन आम्हाला मोठं केलं, हे सांगता येईल आम्हाला. परतफेड कधीच करता येत नाही. हे उपकार माय बापाचे. जाता जाता एक इशारा देऊन जातोय मी तुम्हाला. मी पुनश्ची विनंती करतोय, मी फार मोठा कीर्तनकार अभ्यासू नाही, मला काही येत नाही. मी मागच्या काळामध्ये मी काय येडा दिवसाला काय असं म्हणत गेलो, पण दिवस बदललेत आता, बदलत नाही आता ते दिवस, बरोबर आहे. कुठंतरी बदलत जाऊ. नाही, एक जाणीव करून देतो तुम्हाला, सांगा. आणि त्या जाणीवेची एवढ्यासाठी आठवण करून देतो की तुम्हाला त्या निमित्तानं दररोज तुमच्या माईची आणि बापाची आठवण व्हावी, यासाठी एक तुम्हाला अगदी महत्वाचं सूत्र मी तुमच्या समोर देतो. जरा टाळी वाजून भजन करा. विठाला 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 विठाला. वारकरी संप्रदायामध्ये द्वादशी टिळे लावण्याची प्रथा आहे. किती? 12 जागेवर टिळे लावायची प्रथा आहे. 12 जागा, त्याला द्वादशी टिळे असं म्हणतात. आता काही वारकरी कपाळालाच लावत नाही, तर दुर्दैव आहे. पण वारकऱ्याचा नियम आहे, द्वादशी टिळे लावावेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मलाच विचारलास तुला कशाला बोलिले, द्वादश टिळे. आता त्याच्यातली एक जागा देतो मी तुम्हाला, वारकऱ्याच्या संप्रदायाचा की इतिहास देतो तुम्हाला, ऐका. सगळ्याला मला त्याची कल्पना द्यायची आहे. माणसानं तेच विसरलंय माली पाटील, तेच विसरलंय. सगळेजण, महिला मंडळी असतील किंवा पुरुष मंडळी असतील, सगळ्या जणांना एक जागा मी दाखवणार आहे. त्या जागेला तुम्ही विसरलात म्हणण्यापेक्षा खूप दुर्लक्षित केलंय त्या जागेला तुम्ही. एवढी महत्वाची जागा आहे ती जागा, तुम्हाला जाणीव करून देतोय. बसल्या बसल्या सगळेजण, पोरो तुम्ही सुद्धा काय करायचं, आपण आपल्या पोटावून हात फिरवायचा. आपल्या काय करायचं, पोटावून हात फिरवायचा. बरं, आता मी का सांगितलंय तुम्हाला, एवढ्यासाठीच सांगितलंय. या पोटावून हात फिरवल्यावर एका जागेवर तुम्हाला खड्डा लागतो, खड्डा. बरोबर आहे? काय खड्डा, काय काय ते बोला बोला बोला, मोठ्यानं बोला. हा बोला बोला बोला. बोले मामा अर्ध पाकिट देतो. पाकिट देतो म्हणून मधलं देतो म्हणून काय म्हणतो मी, हात फिरवल्यावर एक खड्डा लागतो, खड्डा. बरोबर आहे? त्याला काय म्हणतात आपण, बेंबी. त्याला शास्त्रीय भाषेत मराठीत नाव आहे, त्याला नाभी म्हणतात, नाभी. बरोबर आहे? आता मला एक सांगा, ती जागा किती महत्वाची आहे, किती मोलाची आहे, कधी विचार केलाय माली पाटील? कधी विचार केलाय का? नाही. मी एक बोलून जाईल आणखी. सांगा मामा माली पाटील, नाक आणि तोंड बंद केल्यानंतर किती वेळ जिवंत राहताल तुम्ही? किती वेळ? 5 मिनिटं नाही, 2 मिनिटं, 10 मिनिटं नाही. सांगा, तुम्ही नाक आणि तोंड तुमचं बंद केल्यानंतर 5 मिनिटं तुम्ही जगू शकत नाही. 9 महिने तुमचं नाक तोंड बंद होतं, ऑक्सिजन कुठून घेतलाय? कुठं बोलवलो का मी? नाक आणि तोंड बंद होतं. एक अगदी पापोत्रा, ज्याला बाई वर म्हणते, बाई वर म्हणते, ती नुसती वर नाही माय, त्या लेकराच्या भोवतालची पांढरी पिशवी होईल, त्याच्या संरक्षणाच्या मध्ये आहे. आणि त्याला धक्का सुद्धा लागू नये म्हणून त्याच्या भोवताल पाणी आहे. ते कमी पडल्यावर सुद्धा जमत नाही, कमी पडल्यावर जमत नाही. मग एवढं व्यवस्थित पाण्याच्या आवरणामध्ये आतमध्ये तुम्हाला अगदी सुरक्षित ठेवलंय, आणि तुम्ही जगावं आणि या जगात यावं, याच्यासाठी कनेक्शन या जागेवर माईनं कातोड्याचं दिले. आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी, आणि
तीच जागा माईच्या आतड्यासोबत जोडून होती, त्याला नाळ म्हणतात. आणि त्या माईनं या जगात आल्यानंतर ते लेकरू जगलं पाहिजे म्हणून त्या माईनं ते कातडं कापून घेतलंय बाबा, कापून घेतलंय. काय केलंय तिने? ते कातडं, त्याला नाळ म्हणतात, त्याला कापून घेतलंय, कापून. कोण आहे जगात एवढं? कोण आहे? या बेंबीला कधी विसरू नका. माय असेल जगात, नसेल मला माहित नाही, कुणाची आहे कुणाची नाही, पण बाकी सगळ्या जागाकडे दुर्लक्ष करा. पण एक आंघोळ केल्यानंतर त्या बेंबीला स्पर्श करा. मायन बाप आठवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यातून सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही, उपकार फिटणार नाही, उपकार फिटणार नाही. हजारो जन्म घेतले तरी उपकार फिटत नाहीत, फक्त सांगता येतात. ते माईचे आणि बापाचे उपकार आहेत. विठाला 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 दोन सूत्र आपले संपले. वेळे आपण 11:15 वाजले. दोन सूत्र. सामान्य जीवानं सामान्य जीवावर किंवा शेजाऱ्यावर केलेले उपकार सांगता येतात आणि परतफेड करता येतात. मायबापानं केलेले उपकार फक्त सांगता येतात. हजारो जन्म घेतले तरी परतफेड कधी करता येत नाही. आता तिसरं सूत्र आहे. जे उपकार आमच्यावर ज्यांनी केलेत ते उपकार आम्हाला सांगताही येत नाहीत आणि परतफेडी करता येत नाहीत. हे उपकार कुणाचे आहेत? अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता सर्वांचे उपकार, 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 काय सांगू सांगते. ज्याच्या उपकाराचं वर्णन करता येत नाही, सांगता येत नाही आणि परतफेड करता येत नाही, ते उपकार संतांचे.
आपलं तिसरं सूत्र चालू आहे. बरोबर आहे ना मग? कमी जास्त आले नाही ना काय? हा उगा नुसतं हसून मला गोड करू नको. हा काही गोष्टी मी विनोदाच्या भानगडीत न जाण्याचं कारणच एक आहे. मला माहित आहे विनोद खूप अशी करता येतात, बोलता येतात, नाही असं नाही, पण मला अगदी चिंतन म्हणून तुमच्या समोर मांडायची, मला फसवणूक करायची. बरीच मोठी मोठी माणसं आहेत, अभ्यासू माणसं आहेत, बऱ्याच दिवसानंतरचा योग आलाय, बऱ्याच दिवसानंतरचा योग आहे आणि त्या निमित्तानं अगदी मला चिंतन मांडायचे. चिंतन मांडत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगते ते काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय सांगावं सांगता येत नाही, म्हणून दोन सांगता येत नाही याच्या पाठीमागची दोन कारण सांगतो तुम्हाला, ऐका. सांगण्यासाठी शब्द व्याकरण नावाच्या ग्रंथामध्ये शिल्लक राहिला नाही, व्याकरण नावाचा ग्रंथ बंद पडला. कारण का? उपकार सांगावं कोणत्या शब्दानं आणि त्या उपकाराचं अगदी तंतोतंत वर्णन होईल असा शब्द व्याकरण नावाच्या शास्त्रामध्ये सापडला नाही जगद्गुरु तुकोबारायला. त्यावेळेला प्रश्न पडला काय सांगू आता. नंबर 2, मोजून सांगता येत नाही म्हणून गणित नावाच्या शास्त्राची संख्या बंद पडली. किती उपकार केले? 1 2 3 4 10 5 काही मोजके दिवस केले नाही, कारण अभंगातला एक शब्द अतिशय महत्वाचा, निरंतर हा शब्द अतिशय महत्वाचा. निरंतर हा शब्द काल मर्यादेला बाधक आहे. आता स्पष्ट वाक्य वापरतोय मी. काल मर्यादा त्याच्यासाठी लागूच पडत नाही, कारण काल मर्यादेच्या पुढे जातो आणि त्याचा छेद करतोय. आणि निरंतर हा शब्द अगदी जशाला तसा शिल्लक राहतो, जशाला तसा शिल्लक राहतो. आणि म्हणून निरंतर या शब्दाला कुठल्याही दिवसानं मोजून कालाच मापनाचा त्याला कुठलाही ताडजोड लागत नाही. आणि म्हणून निरंतर या शब्दाचा अतिशय महत्वाचा वापर जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगात केला. मग असे उपकार आमच्यावर कोणते केलेत आणि ते संतांनी केलेत त्याच्याबद्दलचं शेवटचं एक प्रमाण, वेळ कमी आहे, चला मृदंगाचार्य. केले उपकार सांगू मी काय, प्रमाण आहे. मायबापाने केलेले उपकार आम्हाला सांगता येतात, परतफेड करता येत नाही, पण मायबापापेक्षाही आगळे वेगळे जे उपकार आमच्यावर ज्यांनी केले त्याचं नाव साधू आहे. आणि अगदी मालिपाटी तुकोबारायांची काय भाषा असेल संतांची, बाप न करी आईशी माय. काय कारण असेल? एकच कारण आहे, एकच कारण आहे. साधू जगाला जाग करतो, साधू जगाला निरंतर जाग करतो. आणि मायला मया आली तर 2 ओदडे पांघरून घंटाभर झोप म्हणून माय त्याला झोप येते. त्याला काय करते? झोप. खूप बेजार झालास, खूप त्रास झाला तुला, आता आराम कर, मी उठवते तुला स्वयंपाक झाल्यानंतर. माय आम्हाला झोपू घालते आणि साधू कधीच आम्हाला झोपू देत नाही, कधीच झोपू देत नाही. काय केले?
अतिशय दोन महत्वाचे मुद्दे या अभंगामध्ये आलेत आणि ते मुद्दे सांगतोय तुम्हाला, ऐका. दिले अक्षय अभय दानगा. काय काय दिले? अक्षय, कधीच आमचा नाश होणार नाही असं अक्षय पद दिले, आणि एक मृत्यूची भीतीच आम्हाला राहणार नाही असं अभय दिले. विठला 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 अभय कशाचं दिलं असेल तर आम्हाला मृत्यूच्या भीतीपासून सोडवले. एक कितीतरी प्रमाण आहेत महाराज, कितीतरी प्रमाण आहेत. एक आणि अक्षय, आता आम्हाला जन्म आणि मृत्यू या फेऱ्यामध्ये पडायचं नाही. आम्हाला या पुनरपि जननम पुनरपि मरणम जनने जठरे पुनरपि शयनम ये संसारे भवदुस्तरे, याच्यातून जर आम्हाला खरं मुक्त कोण केलं असेल, अगदी प्रमाण सांगू का तुम्ही? महाराज 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 इकडे. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले, तुम्ही सांभाळिले संती, सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, होय नीलो जगद्गुरु तुकोबारांची भोय निरसली खंती. आता भीतीपासून मुक्त केले आम्हाला. कारण का आम्हाला तुम्ही जागा केले, आमच्यावर उपकार केले म्हणजे काय केले? आम्हाला जागा केले. आणि म्हणून तुकोबारांची भाषा आहे, संतांनी आमच्यावर काय उपकार केले ते आम्हाला सांगता येत नाहीत, संपणार नाहीत आणि मोजून सुद्धा संपणार नाहीत. म्हणून तुकोबारांची भाषा आहे, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जागविती म्हणजे काय? अक्षयाला आणि अभयाला पात्र करते. दोन वाक्य आहेत. आता या दोन वाक्यासाठी एकच प्रमाण देतोय तुम्हाला, जागविती आणि निरंतर एवढं एक सूत्र अगदी 2 मिनिटात सोडवतो आणि प्रमाणबद्धच तुमच्या समोर देतोय. ऐका काय काय करते जागविती. जागविती म्हणजे काय करते? जागविती या शब्दाचा अगदी महत्वाचा अर्थ काय? म्हणजे झोपेतून उठवते असं नाही, त्याचा अर्थ सांगतोय तुम्हाला. ऐका आणि त्याचं प्रमाण सांगतोय तुम्हाला. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, भय आले मोठे, पंढरी वाजवी पंढरी वाजवी तुझा कवनाई मोठे. उठा उठा पाठी आता भय आले पंढरी वासुनी तुझा धावलाई कोटी, पंढरी वासुनी तुझा धावलाई कोटी. उठा उठा जागा जागविती. मला शब्द तुम्हाला द्यायचे आहे. काय करीती जागविती म्हणजे? एक पहिला अर्थ त्याचा तुमच्या समोर सांगतोय, तुमच्या धोक्याची तुम्हाला जाणीव करून देते. जागविती म्हणजे काय करते? पहिलं तुम्हाला तुमच्या धोक्याची जाणीव करून देते. तुम्ही तुमच्या धोक्याची कल्पना तुम्हाला नाही, तुम्हाला सांगताय उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. जागवणं म्हणजे तुम्हाला त्याची जाणीव करून देणं. आणि दुसरा अर्थ जागवणं म्हणजे त्या आलेल्या आघातापासून तुमचा बचाव करणं.
बचाव करणं, याचं नाव खरं जागवून आहे. आणि आम्हाला आमच्या धोक्याची जाणीव करून देऊन आम्हाला निरंतर त्या धोक्यापासून आमचा बचाव करणारा एकच वर्ग आहे, त्याचं नाव साधू आहे, त्याचं नाव संत आहे. आणि त्यांनी हे निरंतर आमच्याबद्दल काम केल्यामुळं या समाजामध्ये, आणि म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. एवढं काम साधू करतायत, म्हणून बरीचशी प्रमाण आहेत. आणखी वेळ आपला मर्यादित संपलेला आहे. तुम्हाला वाटायला काय कीर्तन संपल्यासारखं? हा, वाटायला माली पाटील, वाटायला का तुम्हाला काही कीर्तन संपल्यासारखं, वेळ झाल्यासारखं काही वाटणं आले ना? उग 2-4 माणसं चलू देऊत का बाकीच्या काढून देऊन? असं काय जमल काय म्हणाला काय तडजोड? म्हणजे इतकी दिवस बोलवलं नाही त्याचा कुताच काढून मोकळं व्हावं असं नाही. माझी एक कल्पना देऊन जाईल मी तुम्हाला. माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या माणसाला 2 तासामध्ये, 1 तासामध्ये, 1.5 तासामध्ये अभंगाचा पूर्ण भाव करणं मला शक्य नाही. मी फक्त धावते वेगामध्ये अगदी पहिला मुद्दा म्हणून तुम्हाला जाणीव द्यावी म्हणून ते करण्याचा प्रयत्न केला. मज निरंतर जागविती हा पहिला उपकार जगद्गुरु तुकोबारांनी सांगितला, आणि त्याची परतफेड करता येत नाही. ती निरंतरता असल्यामुळं त्याला सांगूनही संपत नाही, त्याला परत काही देता येत नाही. म्हणून प्रयत्न केला. कारण का या जगामध्ये ऋणमुक्त जीवन माणसानं जगत जावं, कर्जउरावर घेऊन जगत जाऊ नये, ही साधू संतांची सुद्धा प्रेरणा आहे. आणि म्हणून आम्हाला 4 गोष्टी चुकत नाहीत. ऋण वैर हत्या येतो न चुके फेडता फेडावं लागणार आहे. मग ऐकत खाऊन ऐकत जगण्यापेक्षा आम्ही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी. आणि जगद्गुरु तुकोबारांनी आमच्यावरती झालेल्या उपकाराची म्हणून परतफेड म्हणा किंवा ऋण निर्देश म्हणा, मी भाषा थोडीशी जपून वापरतो. प्रयत्न करण्यासाठी जगातल्या वस्तू शोधल्या, पण त्या वस्तूच्या मोबदल्यासाठी कमी पडल्या. म्हणून अनमोल असलेली एकच वस्तू जीव नावाची त्याच्या मोबदल्यात ठेवली, ती सुद्धा त्या उपकाराच्या मोबदल्यातून उतराई व्हायला कमी पडली. अभंगाचं 2रं चरण. द्यावी त्याशी व्हावी उतराई ठेविता हा
उपकाराला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. या उपकाराच्या मोबदल्यात मी जीव ठेवण्याचा प्रयत्न केला, तोही कमी पडला. त्याच्यावरती मला बरंचसं चिंतन मांडता येईल, परंतु वेळ आपला संकल्पित वेळ संपलेला आहे. तसं 10 वाजून 5 मिनिटं झाले होते मला, मी चिंतनाला सुरुवात केली त्यावेळेला. एका तासामध्ये एका चरणाचा भाव मला जेवढ्या पद्धतीने मांडता येईल तेवढ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. जीवाबद्दलच बोलून निरंतर जागवण्याबद्दलचा हा मोबदला नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी आणखी अगदी उपकाराची भाषा आणि उपकाराचं चिंतन म्हणून तृतीय चरणामध्ये मांडलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय अतिशय महत्वाचे 2-3 मुद्दे मांडतायत. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलण्यात आमचं हित साधलं आणि सहज बोलण्यात आम्हाला उपदेश केला. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता हे सहज बोलणं, आता आमच्या बाबतीत जर घेतलं थोडसा ट्रॅक बदलतो मी थोडस. आता जायचं आपल्याला, आता पूर्ण विराम द्यायचे. आता मला सांगा, साधूच्या सहज बोलण्यात हित आहे आमचं आणि आम्हाला उपदेश आहे. आमच्या सहज बोलण्यात काय माहिती आहे का तुम्हाला? मन माहिती आहे काय आमचं? सहज बोली काय दुश्मन हो काय मामा? चव गेली माझी म्हणाला साता. एवढं थोडं ताणू मी कीर्तन केलो आणि मी सहज बोली म्हणजे मामा चव गेली म्हणाला. काय कोणा लावून गेले का मामा तुला? उगाच्या मला असं उगा नाराज केलास की नाही? आता मी रग जाईल की नाही? आता राहावं वाटेल का मला? एवढे सोयरे धारे असताना सोयऱ्याचे देखत म्हणलास तू. तुझं माझं काही बिघडलं होतं काय? तुझा मॅम काय झालं काय? उग म्हणाला काहीच नाही. म्हणजे आमची चव गेली. अरे आमच्या बोलण्याला ताळाबळाच नाही. हे मुद्दाम होय बरं माली पाटील. आता हे कसं आहे, आता हे मटेरियल तुमच्याकडे आणायचं नव्हतं मला, पण आता जाता नाही तर लोक म्हणतील उगाच बरोबर याला काही कशी आहे ना उगाच्या उगा होय भजन्या अजून कपाळावरला नाव म्हणून आलंय. त्या धनंजय मुंडेची बायको सांगून मेली. मला धनंजय मुंडेचं नाव जोडा. ते बिचारी म्हणाले आता आम्हाला मरायची वेळ आली. भजन सोडून 15 वर्ष झालंय. आलंय भजन्या काय भानगड करावं. अरे झाले की 15-20 वर्ष. अण्णा महाराज एका गावाला मी तिकडे बिलोलीकडे कीर्तनाला गेलो. एक नवीन अभंग घेतला. नवीन अभंग घेतल्यावर टाळ करेला ते मोबाईल मध्ये गटच ना. ते मोबाईल चपळू बघायला त्याच्यात गटच ना. ते उभं टाकल्या मला ऐकू योजीश म्हणायत. काही नाही रे पद जोडलेलं होय. आता नांदणारले नांदू दे ना, पळून जाणारला पळून जाणार. आणि सोडलं किती आता उगा आता मोडा किती कपाळावर नाव किती दिवस बंद केलंय का ते? मला ते सहज बोलण्यातलं साधूच्या आमच्या सहज बोलण्यातली चव गेली. व्यवहारातलं आहे आमच्या सांसारिक जीवनामध्ये. तुम्ही किती बघा, किती नातं जवळचं असू द्या. मला एकच घडलं. महाराज 2 मिनिटं तुमचे घेतो. मामा उठून चलाय. काय चलाय की काय नाही ते 2 जण विचार करून येतील तर आपण भजन करू. विठाला विठाला विठाला. मामा खालीच बसला. अण्णा महाराज हे आमच्या जशाला तशी अजून मी कुठे आता कसं करायचं ते आम्हाला ते पण 11 वाजले आता पुसत उगन नको म्हणून आता हे फक्त एकच एका मिनिटासाठी सहज बोली चव गेली आपल्यातलं सांगतो. आणि साधूचं सहज बोलणं तुम्हाला फक्त शेवटच्या टप्प्याकडे नको. एकदा गंमत काय झाली, मला बदलीचं काम पडलं, नांदेडला गेलो मी. आपलं सांगायला बरं काय सहज बोली चव गेली. आता शेवटच्या टप्प्याला उग चटणी तोंड लावायसाठी काम पडलं. दुपारच्या पारी साहेब भेटतील म्हणून ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर साहेब टेबलवर बसलेले होते. मी गेलो, मला बघितलं. राम 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 महाराज या गेलो. राम 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 झाला. बसा म्हणले. बसलो मी. बसल्यानंतर साहेबांनी आता महाराज आलेत म्हणून पाण्याची व्यवस्था चहाची व्यवस्था करावं म्हणून इकडे तिकडे बघितले. शिपाई जाग्यावरती
त्या टेबलवरती बेल होती. साहेबांनी ते बेल बेल वाजवली. बेल वाजवल्यावर त्याला म्हटलं आवाज ऐकला आणि शिपाई पळत येईल, महाराजाला पाणी देता येईल, चहा देता येईल. पण शिपाई काही जवळ नव्हता, कुठेतरी बाहेर चहा पाणी प्यायला गेला होता. तेवढ्याच वेळात पुन्हा साहेबांनी बेल वाजवली. साहेबाला वाटू लागलं महाराज समोर येऊन बसलेत आणि आपल्याला इथं व्यवस्था नाही. महाराजाला वाटलं या साहेब लोकांचं असंच काय. पुन्हा खनखन खनखन बेल वाजवली. 10-5 वेळेला बेल वाजवली. ऑफिस मधला एक कारकून उठला, शिपायाला शोधत गेला. बाहेर गेला होता शिपाई, त्याच्याकडे गेला. अरे मूर्खा, अरे साहेब किती वेळ झाला बेल वाजवतात आणि तू कुठे गेलास? साहेब खूप रागावले. ते पळत आलं, थरथर थरथर कापू लागलं. महाराज समोर आलं. मी समोर खुर्चीवर साहेबाच्या बसलेलो होतो. साहेब समोर बघितलं त्या आलेल्या चपराशाला, शिपायाला, आणि सांगितलं कुठे गेला होतास मूर्खा? पगार घेत नाहीस, मारावर फिरतोयस, कोणी नाही का वाली तुला? नोकरी करायची नाही, पगार घ्यायची नाही. महाराज त्यांना जेवढ्या शिव्या दिल्या तेवढ्या इंग्रजी होत्या, मलाही पाठवाय नाही गेल्या. एवढ्या शिव्या त्यानं शिपायाला दिल्या. मलाच वाईट वाटलं. आपल्याला पाणी पाजवण्यासाठी साहेबांनी त्याच्या डोळ्यातलं पाणी बाहेर काढलं. नको तेवढं बोललं, नको तेवढं बोललं. मूर्खा, अजिबात जमणार नाही असं वागणं. जा महाराजाने पाणी घेऊन ये. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, ते पाणी आणायला गेलं. रडत रडत गेलं, पाणी ग्लासात घेऊन आलं. डोळ्यातून अश्रू गळत होते. मी समोर बसून बघत होतो. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या तोंडचं पाणी पळालं. मला ग्लासातलं पाणी प्यावं वाटलं नाही. ते ठेवलं ग्लास आणि बाजूला निघून गेलं. मी साहेबाला म्हणलो, साहेब एवढं बोलणं अधिकार झालं म्हणून, मोठं झालं म्हणून, पद मिळालं म्हणून खालच्या माणसाला एवढा अपमान करून बोलत जाऊ नये, हे बरोबर नाही. त्या साहेबांना मला काय म्हणलं ना, महाराज तुम्हाला काही कळ ना म्हणलं. मी म्हणलं महाराज झाल्यावर बी कळ ना. धनुसा असताना सगळे लोक म्हणतात धनुसा तुला काही कळ ना. म्हातारा झाल्यावर काय नाही तुझं भान गेलं, तुला काही कळ ना. मग मधल्या काळात महाराज झालो. ते साहेब म्हणाले तुला काही कळणार. म्हणजे जाऊ द्या, मोठा माणूस आहे, आपला काय करायचंय, कळणं तर कळणं, पण साहेब तुमचं बरोबर नाही, असं करत जाऊ नये. काय म्हणलं त्याने? मला महाराज तुम्हा लोकांना कळत नाही, म्हणजे या लोकांचं कसं वागायचं, इम्प्रेशन होईल, असंच करावं लागतं या लोकांना. जाऊ द्या, मला आपलं काम पडलंय, कामापुरतं बोलावं. जाऊ द्या साहेब, तुमचं इम्प्रेशन तर इम्प्रेशन, जाऊ द्या. राग साहेब चेहरा लाल झाला होता. मी काही बोललो नाही माझ्या कामाचं. 5 मिनिटं गेले, 10 मिनिटं गेले. साहेब म्हणले महाराज बोला की. मला आता त्याचा राग बघून बोलावं वाटलं नाही. दुपारची त्यांची वेळ जेवणाची झाली आणि जेवणाची वेळ झाल्यामुळं ते साहेब म्हणले महाराज मग इथं बाजूलाच घर आहे आमचं, मग इथं बोलत नाही, आपण घरी जाऊन बोलूत का? मी म्हणलं मोठे लोक घराला चला म्हणत नाहीत, चला म्हणाले जाऊ. साहेब पुढे निघाले, पाठीमागून मी निघालो. बाजूच्याच गल्लीमध्ये साहेबाचं घर होतं. साहेब पुढे पुढे चालू लागले, पाठीमागून मी चाललो. मी काय सांगलो तुम्हाला लक्षात बोला. आपली बोली, सहज बोली. मामा आता म्हणणार एक बरंच पेचलाय, ती पेचला त्याच्याकरता आमच्या समोर बसायला लई माणसं भितात आणि तुमच्यासारखेच पेचतात. आणि पेचू दे ना त्याला. तिथं बोलणं सांगलं त्याच्यासाठी. साहेब पुढे झाले, मी पाठीमागून गेलो. जाता जाता दरवाजा साहेबांच्या घराचा बंद होता. तिथे एक दरवाज्यावर बेल होती. साहेब पुढे गेले, पाठीमागून मी गेलो. साहेबांनी दरवाज्यावरचा दरवाजा बंद असल्यामुळे बेल वाजवली. बेल वाजली की मधून आवाज आला, सोने. इथं नाही की कोणी, नाही तर सोनी माझ्याकडे येईल. महाराज का बोलवाला इथली ना तिकडली. ते मधून आवाज आला. साहेब दरवाजाला होतं, मी बाहेर उभं, माठीमागं उभं टाकलो. मधून आवाज आला, सोने. पोरगी म्हणली आई काय जायगा दाराला कोण खपलंय बघ. मी म्हणलं साहेब खपा तुम्ही, मी जाऊन येतो. इम्प्रेशन ऑफिस मध्ये मारणारा साहेब गेल्या गेल्या खपला. कुठं घरला. मी म्हणलं साहेब खपा तुम्ही, मी जातो. त्याने म्हणलं नाही नाही तुम्हाला बघलं नाही. मी म्हणलं बघ ना गेल्यावर असलंच होईल. जाऊ द्या महाराज म्हणले. ते पोरगी आली, दार काढली आणि मध्ये गेल्या. मध्ये गेल्यानंतर बैठकीमध्ये बसल्या. बैठकीत बसल्यावर पुन्हा बापाना आवाज दिला. साहेब इम्प्रेशन. साहेबांना आवाज दिला, सोने. त्याने काय पप्पा तुझ्या आईला पाणी घेऊन ये म्हणाव. बाई बिचारी काय मध्ये करू लागली की त्या बाईने आई केली. त्या बापानं सांगलेलं काम. सोने तुझ्या आईला पाणी घेऊन ये म्हणाव. ऐकू गेल्या गेल्या बाईनं विचारलं लगेच, सोने पप्पा काय म्हणाले? सोनीने सांगली, आई तुला पाणी घेऊन ये म्हणाले. लगेच बाईचा आवाज आला, रोज हाताने घेऊन पितात, आता काय हाताला चावलंय काय? मी म्हणलं साहेब तुम्हाला खपा, तुम्हाला चावू द्या, मी तुमचं पाणी बी घे ना, तुमचं काही बी नाही, मी जातो. मामा चव गेली की आली म्हणा. मामा
मला उघड विचारलं मी. आपलं दुखणं नाही की तसलं राहू नये तसलं. मग मला काय वाटतं मी मला साहेब नाही महाराज म्हणले तुम्हाला बघलं नाही म्हणून झाले. मी मला रोजचं तुमचं असलंच काय काय नाही नाही उगा आता झालंय म्हणजे काय करावं त्याला. मी म्हणलं ठीक आहे जाऊ द्या काय करा. पण साहेब मला एक सांगा ऑफिसमध्ये त्या चपराशाला तुम्ही एवढं बोलल्या ते इम्प्रेशन होतं इथंही असलं घडलंय काय होईल ऑपरेशन हे घरातलं ऑपरेशन. आता याला म्हणतात आमच्या प्रपंचात सज बोली सव गेली. पण साधूचं एक एक बोलणं महाराज साधूचं बोलणं एक 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 शब्द सुद्धा आमच्या कॉफी जीवनाचं जीवन कृतार्थ करील एवढे मोलाचे शब्द आहेत. हे तर उपदेश एक प्रमाण देऊन पूर्ण विराम देतो. जरा टाळी वाजून भजन करा. विठाला 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 चालीमध्ये प्रमाण घेणार नाही पण एवढंच एका प्रमाणात साधूने सहज उपदेश केला. आमचं हित साधलं ते सांगतो. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा तुझ्या स्वहिताच्या खुना. काय कर आयुष्यभर माझ्या पांडुरंगाचं भजन कर तुझे हित झाल्याशिवाय राहणार नाही. सहज सांगून गेले आणि आमचं जीवन कृतार्थ होईल एवढं भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा आम्हाला उपदेश केला. सहज बोलणे हित हित उपदेश कितीतरी सुंदर अशी प्रमाण आहेत. आणि करोनी सायास शिकविते. वेळ आपल्याकडे संपलेला आहे त्याच्यामुळं अगदी महाराज याच्यावर अगदी वेगळं चिंतन आहे. मी माझ्या चिंतनात काढलंय. तुम्ही कीर्तन या अभंगावरती ऐकलं असेल. मी तुम्हाला पूर्वीच म्हणून गेलो की मला काहीतरी आगळं वेगळं तुम्हाला म्हणायचे. या अभंगामध्ये 3 शब्द अतिशय महत्वाचे आहेत. जागविती मध्यंतर शिकविती शेवटी सांभाळीती. 3 शब्द अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी वेगळे कीर्तन करावं लागेल. आज शक्यता नाही आणि म्हणून जाता जाता तुम्हाला एवढं सांगतोय. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव. थोडा 3 चरणाचा भाव वेगात बघितलाय पण शेवटी तुम्हाला सुरुवातीला एक मी शंका बोलली. ती शंका आता तुमची तयारी नाही माझी तयारी नाही पण नाईलाज आहे. जगद्गुरु तुकोबार आहे. शेवटचा उपकार अभंगाच्या शेवटी सांगतायत. बोला. तुका मने वत्स धेनुवेचे तुका मने वत्स धेनुवेचे तुका मने वत्स धेनुवेचे तुका मने वत्स धेनुवेचे मने वत्स धेनुवेचे
भावे उत्तराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई कैसे माग येते मागितलं कैसे माग येते कैसे माग येते माग येते कैसे माग येते काय जावे जावे भावे उत्तराई काय जावे जावे भावे उत्तराई काय जावे त्याचे भावे उत्तराई काय जावे जावे भावे उत्तराई देवी तो हमारी जीव थोडा 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 काय जावे भावे उत्तराई काय जावे भावे उत्तराई काय जावे भावे हरि को सदा जो भजे हरि को सदा वो परम पद पावेगा वो परम पद पावेगा वो परम पद पावेगा देवी तो हमारी जीव थोड़ा देवी तो हमारी देवी तो देवी तो हमारी जीव थोड़ा देवी तो हमारी देवी देवी तो हमारी क्या बात है छोटा तुका म्हणे वत्स धेनुचे चित्ती तैसे मजे ती सांभाळीत काय द्यावी त्याशी भावी